हे आता जे काही सांगितलं एक झालं, पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, कुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणंभांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघेही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही, पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली. मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना. मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच ठरलेल्या होत्या. अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता. पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी, अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं, देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आणि ते टिकलं. म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही, पण ते टिकलं. तशा पद्धतीची चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय झाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता येते फॉर्म घ्या, भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्यांनी लाभ घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, हे आधी लक्षात ठेवा. हे भाऊबीज आणि आमचे राखी पौर्णिमा हे आपल्या त्याच्यामध्ये भेट, ती परत आपली संस्कृती नाही आहे. पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागितली, असं झालेलं. आता अजून आपण म्हणतोय ते IT ला विचारणार काय विचारणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे, कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशा करता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं. आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु
दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, का आणली? माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काही गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय